आता बरेच नवऱ्या आल्या या वर्षी. नवऱ्यालाही बाहेर राहत्या नवीन नवऱ्या. इथवर बांगड्या, इथल्या पट्टीत चमकी, मेहंदी, लिपस्टिक, कानात, नाकात, आय 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 आय, मेहंदी तर अख्ख्या अंगाला, नखपालिश अख्ख्या नाकांना. आणि बोलताना सुद्धा कोणतं व्याकरण शिकली कोणा माहिती. बोलताना कोणत्या गुरुजी का होती तेच कळत नाही. सिस्टमॅटिक एव्हा तेव्हा केव्हा. तुला व्याकरणाला कोण गुरुजी होता त्या? एव्हा तेव्हा केव्हा. अय्या आई म्हणणं काही झालंय का तुला? झपाटलंय? एव्हा केव्हा. अय्या वाव. वा नाही म्हणत वाव. शेंटात उकिरडा कुठे असतो? उकिरडा काय बाथरूम मध्ये असतो? आणि नवीन सून आली, हे येईन त्याच्या पाया पडायची. आला माणूस पाया पडायची 5-50 रुपये मिळाल्या. येईन त्याच्या पाया पडती. शेंटा किती शेळ्यांचं पाहते. आता ती सासू बोळी ती म्हणती काय हो बर का, माझ्या पप्प्याचा उशिरा झाला बर का, काम खास झालं पाहिजे, मला वस्तू लई जोरात मिळाली पाहिजे. मी आता म्हणलं पप्प्या देवाला सोडायला बसो, पण देवानं घरानं ऐकलं. पप्प्या मा भाग्यवानी बाई, वस्तू आहे ना, वस्तू लई जोरात मिळाली बाई. पहिल्या आठवड्यात बर का एकदा वस्तू जाऊन आली आणि पप्प्याला ये सण घातली. तर तिला विचारायचं काय चाललंय, काय सांगतीन काय ऐकती, हाय ते बरं आहे बाई, माझ्या सपनात नव्हतं मा पप्प्या एवढा बदलत. पण काय झालं बाई, भांडे घासायला सगळं, धुणं धुवायला सगळं, फार त्या पोरीचा पिछा धरला बाई माझ्या पप्प्यानं. हा पप्प्या जवळजवळ डोक्यातूनच गेला बाई. आता तर फार येडा झाला, भांडे घासायला सगळं, घास कापायला सगळं. आता एवढ्यात जर पप्प्याला घास कापायला लावलं ना तर पप्प्या तेला नेल्याशिवाय घासच कापीत नाही. आणि गाईचं दूध काढायला लावलं ना, ती पोर पुढं उभी केली तर पप्प्याला दूध निघत, नाही तर दूधही निघत नाही. नक्की माया पप्प्याला त्या पोरीला काहीतरी अशा म्हणणारे माया पुढे बसल्यात. आता मी नावा सगळं सांगेल आपलं काम आहे. अरे बाबा तसं नाहीये. साखर कशातही घातली तर गोडच आहे, कारलं कसंही खाल्लं तर कडूच आहे, मिरची कशी खाली तर तिखटच आहे, मीठ कसंही खाल्लं तर खारटच आहे. संसार एका पोराचा करा नाही तर 31 पोरांचा करा, कडूच आहे. त्यात काय विषय, लिंबाचं झाड मुळाही कडूच आहे, खोडही कडूच आहे, पानही कडूच आहे, फुलंही कडूच आहे, आणि रसही कडूच आहे. माऊलीची भाषा आहे, तुकोबरायची भाषा आहे, दुःख बांधवडी आहे ना. असं त्याच्यात काही सुख थोडंच मिळणार तुम्हाला. ते एक पोरगा असलं तरी तेच, आणि जिला सून नाही ना, सून तिथं दमच काढीत नाही. माझ्या डोळ्याच्या कथांशी, माझ्या डोळ्याच्या कथांशी. आणि जी आणली ती म्हणती यंदा दिंडी कवा निघत निघू. अरे बाबा लिंबाचं झाड काही केलं तर कडूच आहे, तसा संसार हा काही झालं तर दुःखाचाच आहे. त्याला 17व्या अध्यायात अशी ओवी आहे, पाली जरी एक असलं ते मिरचीला गेलं तर तिखटच होणार आहे, कारल्याला गेलं तर कडूच होणार आहे, आणि उसाला गेलं तर गोडच होणार आहे. तसं तुम्ही लई टेन्शन घ्यायचं नाही. आणि जिनं भावाची केली ती जिथं जिरलीच. इथं 2-3 जणींनी करेल हे नाही. त्याचं उत्तर आपल्याला पुढे चालायचंय. पहिली गोष्ट आपल्याला ज्ञान आलं पाहिजे. इथं आपण आलोय. आता लागला करंट, तुम्हाला करंट लागला ना अभंगात, निर्वास ज्ञान आलं पाहिजे. आणि ज्ञान यायला काय लागतं त्याचं उत्तर कितीला आहे तू? 6वीला आहे का? सेमी का मराठी? मराठी मिडियम आहे का सेमीला आहे? मराठी मिडियम आहे का? 6वीला आहे का? बापाच्या बायको टिंब म्हणतात. तू विचार मला बाप कोणाला म्हणतात? काय म्हणते रे बापाच्या बायकोला? खाली बसून जा. मम्मी. मम्मीच्या मम्मीला मम्मीच्या मम्मीला आई म्हणतात. तू कितीला रे? हे बरं कितीला आहे तू?
9वी नाही का? सेमी का मराठी? मराठी मिडियम का? बर्फाचा गोळा स्थायू द्रव का वायू? हे गबरे, बर्फाचा गोळा स्थायू द्रव का वायू? स्थायू. 10वीला कोण आहे रे आता इथं? कोणी नाही. 9वीला कोण? 10वीत घे. 10वीला तू 10वीला आहे ना आता? 9वीला आहे का? तू कितीला रे? काळे शर्टाला 9वी. घड्याळाला 9वी. गबरे 9वीला आहे तू? घड्याळाला काटे किती? सेकंद काटा 7 वेळा फिरतो तेव्हा मिनिट काटा किती घरं सरकतो? दाखले काढून घ्या. बावण्याचा बाजार. दप्तर घ्या, फी भरा, घरून जेवण जाण, तिथं भात खा. हा, सरळ बसा पटकान आणि सगळ्यांनी उत्तर द्या. हरिपाठ हा ग्रंथ टिंबटिंब या संतांनी लिहिला. बोल नका बाकी ते. हरिपाठ हा ग्रंथ टिंबटिंब या संतांनी लिहिला. नाही. महाराष्ट्रात वैकुंठ टिंबटिंब ह्या तीर्थक्षेत्राला वैकुंठ म्हणतात. हा, टिंबटिंब या नदीमध्ये गाथा तरला, बुडला नाही. पोहायला तो गाता बुडला नाही, गाता पोहायला. आणि यांच्या चंद्रभागा करेक्ट. छत्रपतींचा जन्म टिंबटिंब ह्या किल्ल्यावर झाला. शिवनेरी. लोक म्हणते इंदुरीकर काही बोलतो. इंदुरीकर गोच्यात का म्हणे, तो फक्त खरं बोलतो. आता यांच्या अंगात कपडे, यांच्या अंगात कपडे आपल्याला होते. अरे तुम्ही मी किती गरिबीत शिकलो. काय होतं महाराज? पाटीसाठी रडायचं, पेन्सिलसाठी रडायचं, पेनासाठी रडायचं. काय दप्तर होतं? आणि काय होतं आपल्याला? असे कपडे होते. 7वीपर्यंत पाटी होती, तिला साठा नाही, नुसती खापर. बरं, खापराची फोडीतो म्हणून घरचे पत्र्याची घ्यायची. पत्र्याची पाटी अशी नमुना होती, थुका लावल्याशिवाय गोठत. आपण तर थुका काही एका बॉटल लाईत होतो का पहिलं? नाही तर मग डायरेक्ट पाठीवर थुकायचं. आणि पेन्शल काय अशी आपल्याला तुकडी, कारण आपण पेन्शळी खायचं. आपल्या आणि आपल्या दप्तराची पिशी म्हणजे काय? खताची बोल. आणि तिच्यात काय दप्तर होतं का? कौठ, बोर, चिचा. कमराला काय पट्टे होते का आपल्या? खरगुट्याला लाकूड. भूक लागली का आटा चढवायचा, जेवला का आटा उतरायचा. अंडरपॅन्ट तर 9वी पोहोच नाही, अख्खा मोकळा कार्यक्रम. असं वड्याला पाणी राहत आणि आपण सगळे आंघोळीला वड्याला मोकळे. शेट्या वड्याच्या कडाला मंडळी वड्या. बाहेर येतात वाळूत बसायचं, तापलं का परत पाण्यात. आता यांना बाटलीतलं पाणी प्यायला आहे. आपण पाणी बाहेर तरी नेत होतो का लहानपणी? पाणी आलंय, कार्यक्रम होता आला का दगड सापडायचा. दगड नाही सापडला का थोडा मागं सरक, थोडा पुढं सरक. आणि यांना आता उघडी डोळे, आता उघडी डोळे, आता उघडी डोळे, आता उघडी डोळे. मोबाईल बंद केलाय.
काय लागतं तर शरीर सांभाळा. पुढे सरकवा. मग मोबाईल बंद कर रे. माणसाला लग्नाच्या अगोदर पोरग व्हावं. मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितले, बारीक ऐकलं तरच कळलं, नाही तर फापालं. मग लगेच मोबाईल मध्ये न्यायचं असं म्हटले त्या ठोकून आमच्या. माणसाला लग्नाच्या अगोदर पोरग व्हावं आणि ते पोरग होण्याच्या अगोदर घरात एक म्हातारी मारावा. ऐका उत्तर आता. माया नावाची म्हातारी मारावा आणि बोध नावाचा मुलगा व्हावा. माया नावाची म्हातारी जवळ मरत नाही तर बोध नावाचा मुलगा नाही. मग आपल्याला अभंगात घुसायच्या अगोदर म्हातारी मारली पाहिजे आणि त्या म्हातारीचं नाव आहे माया. आपण सगळे कशात गुंतलो मायात, नाही तर आपला जगाचा काही संबंध नाही. काही संबंध नाही. याचा धूर होणार आहे, हे जाळायचंय, हे लोक 4 जण नेणारे, 1 जण पाणी पाजणारे, मडका आपटणारे, याला पेटवणारे, घरी आल्यावर पिठलं भाकर खाणारे, काही नाही. माया. एखाद्याची पोरगी पोराबरोबर पळून गेली, पागल होती, गेली पळून. तिचा बाप म्हणला झालीच नाही मला, ती मला मेली, मी तिला मेलो. आणली बाळात पानाला, त्याला जल खाऊ आणली. आपलेच दात, आपले झोट. कोण आडवी आली? माया. आता पटापट थोडं किचकट आहे पण फिट करून देतो. माया नावाची म्हातारी आपण मारली पाहिजे. आणि महिला मंडळ पुरुष मंडळीच्या पाया पडून सांगतो, संसारावरची माया थोडी कमी करा. काय नाही त्याच्यात. पिढ्याना पिढ्या प्रवचन करून लोक मेली, काही नाही. भजन करून जे गेले ते यशस्वी झाले. संसार करून की मेले नाही. आपला आजाय नांगरीत होता तर ढेकळच होती, आपणही नांगरीत होतं ढेकळच आहे. आणि आपली पोरं जमीन ठेवणार नाही. शेतकऱ्याचं कोण कोण आहे? बैल आहे तुम्हाला? तुम्हाला बैल आहे का? बैल आहे तुम्हाला? बैल आहे का? किती आहे? 2 न तू 4 आहे. तुम्हाला आहे बैल? किती आहे? 2. बैलाला वरचे दात किती? 16. तो का घरातल्या बैला ते सांगितले काय? 8. अरे येडपट हो, बैलांना वरचे दातच नाही. आता घरी गेले बैल उचका. घरातल्या बैलाला आहे 16, ते बरोबर आहे. आणि यांच्या नावावर शेती करता का तुम्ही? अहो 80% शेतकऱ्यांना पेरताच येत नाही. पेरायला 4 गोष्टी लागतात. बैल तासात पाहिजे, मूठ सोडायची अक्कल पाहिजे, पहिली संपत आल्यावर दुसरी भरून घेतली पाहिजे, तोर पुढं बांध हे दिसलं पाहिजे. तर दुसऱ्या निमान्यानं बरं ओवी केली पेरायची. 13व्या अध्यायात ओवी आहे, विधीची वाप चुकवी, विधीची वाप चुकवी, कुकर्माचा राबू करी, अन्यायाचं बी पेरी. महाराज म्हणजे जी माणसं शास्त्र सोडून वागले, ज्यांनी गरीबावर अन्याय केला आणि ज्यांनी गरीबाला तळतळात घेतला, त्यांच्या जमिनीत पापच पिकणार. ओवी ऐका किती सुंदर आहे. विधीची वाप चुकवी, कुकर्माचा राबू करी, अन्यायाची भी पेरी, असंमांड पाप पिके. आपल्याला म्हातारी मारायची, म्हातारीचं नाव आहे माया आणि ती म्हातारी आपण पटकन मारू. घोटाळा असा झालाय, म्हातारी आपण इथंच मारली असते, आता लगेच कीर्तनातच मारली असती, पण म्हातारी राहती कुठं हेच माहित नाही. आता सापलो तिला, म्हातारी राहिला याच्यात, तिला नाही नवरा. त्या म्हातारीचं नाव माया. म्हातारीला नाही नवरा पण पोर आहेत 12. ऐका आता 12 पोरं कोणते आहेत? 6 आहेत पोरं आणि 6 आहेत पोरी. पोरं ऐका कोण आहेत? काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार. पुरी, आशा, इच्छा, वासना, तृष्णा, मनसना, तितिक्षा. 6 पोरं आणि 6 पोरी. 12 पठ्ठे एकट्या म्हातारीला. आणि तिला अजून 4 जण आहेत, मी, तू, तुझं, माझं. 12 16 पठ्ठे एकटी झाली ती. त्या म्हातारीचं नाव माया. त्या बाबळीपासून या बाबळी पोत इकडली अख्खी इकीन, तुझी जिरी, तुझी जिरावली नाही तर मी माझ्या बापाचा नाही. मी, तू, तुझं, माझं. आता ही म्हातारी अशी नंगाटे, हिला आपण मारू, पण घोटाळा असा झालाय, म्हातारी काय आपल्याला सापडत नाही. आता महिला मंडळ तुम्ही उत्तर द्या. तुमच्या घरात दुःख, तुम्हाला जर त्रास असेल तर तुम्ही पहिले कोणाला सांगता? मैत्रिणीला. सगळ्या गोष्टी माणसं कोणाला सांगतात?
मैत्रीला. पोरानं कोणाला सांगितलं? मित्राला. करेक्ट. मित्राला. करेक्ट. मग त्या म्हातारीची मैत्रीण आहे इच्छा. घुसायला तकलीफ होईल पण पटकन सांगतो. माया नावाची म्हातारी आहे आणि तिचं सगळ्यात जास्त प्रेम तिचं इच्छेवर आहे. आणि या दोघी जणी राहतात एकत्र. कोण कोण? पटापटा बोलला तरच कळत. इच्छा आणि माया. त्या इच्छेला एक आहे प्रियकर. प्रियकर म्हणजे कोण? प्रियकर म्हणजे प्रियकरच. करेक्ट. आणि प्रियसी म्हणजे जिच्यावर आपण प्रेम करतो तिचं नाव प्रेयसी. तिचं नाव प्रेयसी. त्या त्या इच्छेला आहे प्रियकर. लय घोटाळा आहे बरं का इथं. इच्छेची आणि मायेची आहे दोस्ती. त्या इच्छेला आहे प्रियकर. त्या प्रियकराचं नाव आहे मन. नीट आहे का? आणि तो मन हा पट्ट्या असा आहे. तो इच्छेवर करतोय प्रेम पण त्या मनाला कधी बाळ, त्या इच्छेला कधी बाळ होणार नाही. बाळ कधीच होणार नाही. का होणार नाही? टाळकरी महाराज बिराज असले कोणी तर इच्छेला बाळ का होणार नाही? तर तिचा प्रियकर नपुसक आहे. मन हा नपुसक प्राणी, नपुसक आहे. आणि नपुसक असल्यामुळं तिला बाळ होणार नाही. 7वा अध्याय. इच्छा ही कुमारी झाली, ते कामात ते तारुण्य आली. इच्छेला बाळ आहे पण बाळ होणार नाही. का? तिचा प्रियकर नपुसक आहे आणि त्या प्रियकराचं नाव आहे मन. आता आपल्याकडे प्रेम या गोष्टी सांगायच्या राहिल्या नाही. पुरी बिंडोक झाल्यात. कोणावर? पुरी सध्या चांगल्या पोरांवर प्रेमच करीत नाही. पुरीने इतक्या लाजा सोडल्यात सध्या. पुरी एमपीएससीच्या पोरावर प्रेम करीत नाही, युपीएससीच्या नाही, डॉक्टर नाही, वकील नाही, इंजिनियर नाही. त्यांना यांच्या नादी लागायला वेळ नाही. पुरीनी सुद्धा फक्त भंगार पोरांवर प्रेम करायचं. थोडा गालात हसला, विषय काढल्या, 2-4 इंग्रजी वाक्य बोलला का पुरगी त्याला बिलागली. काम काय करतय? हिरीवरच्या मुठली चोरीत आहे, पाईपलाईन खोलीत आहे, नट चोरीत आहे, सायकली चोरीत आहे. आणि त्याला म्हणती मी हेडवळ्यात पाय. काय नट पाय तिथे लाजा राहिल्या नाही. बोलल्यावर लोकांना राग येतो. महिला म्हणलं उद्या हळद पोरगी त्या दिवशी पळून जाते म्हणजे कोणतं नाही? कोणतं नाही? नवरदेवाला हळद लागली, नवरी पळून गेली, एवढा कोणता नाही? आयुष्यभर त्या बापाने कष्ट करायचे, बायकाच्या गळ्यातल्या दागिने फोडायचे, बापाने मोठं करायचं. आणि म्हातारपणी पोरीनं बापाला रडायला लावायचा, हा कोणता नाही? त्या बिचारीला उशीमध्ये मुटकं गुंतून रडायचं. पोरीने भंगार पोरांच्या प्रेमात पडायचं, कोणतं नाही? आणि पोरी शिदवस्त्या कुठं होत्या? इंस्टाग्राम, फेसबुक, ऑनलाईन. लाजा वाटत का? लाजा. इंस्टाग्रामवर पोरं शिदुस्ती करते आणि जे आयुष्यात वाटलं करून घेते. त्यानं फोटो मागितलं का देऊन टाकायचा, त्यानं भाषण ऐकलं का देऊन टाकायचं, त्यानं तुला हॉटेलला बोलावलं का चालली बोंबलं. आईबापांना आयुष्यामध्ये रडायला लावायचं कोणता नियम आहे? हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. या 4 वर्षामध्ये पुरीने आयुष्यभरामध्ये बाप रडवले, रडले बाप. आज पोरगी जर पळून गेली तर तो ती पोरगी जर पळून गेली तर तो बाप पोलीस स्टेशनला जातो. पोलीस पाया पडून रडून सांगतो माझी मुलगी सापडून आला. काय पाप केलं त्यानं? पाप केलं त्यानं? बनियन म्हणाले तर पलटी करून घालायचं, मुलीची फी भरायची, तर त्यानं शेळ्या बकरं विकायचे. आणि पोरीनं पळून जायचं, बापानं पोलिसांच्या पाया पडायचा. अरे पोलिसाच्या डोळ्यात पाणी आलं पण पोरीला काय वाटलं नाही. पोलीस म्हणला मी पोरगी सापडून आणून देतो. आणि पोरगी सापडून आलो पोरीनं म्हणायचं माझा बाप माझा दुश्मन आहे, मी त्या पोरानं दिलेला शब्द खरा आहे. त्या बापाला उशीमध्ये मुंडकं गुंतून रडायचं. 25% बाप पोरीने या 4 वर्षामध्ये रडवलेत. आणि बोलायला गेलं का इंद्रिकर पोरांना बोलतो, इंद्रिकर पोरीला बोलतो, इंद्रिकर पोरीला बोलतो आणि इंद्रिकर पोरी जायांना बोलतो. मी आहे शिव्या खायला मोकळा. मी आयुष्यभर शिव्याच खायच्या. आणि पोरीचे सगळे चाळे आईला माहित असतात. आयाच फक्त बामटेवाणी करतात. माहित नाही आपल्या मुलीच्या मोबाईलमध्ये बॅलन्स कुठून येतो तुम्हाला माहित नाही? आपल्या पोरीच्या अंगात भारी कपडे कुठून येतात हे माहित नाही? आपली पोरगी रविवारी शाळेत जाते हे तुम्हाला माहित नाही? आपल्या पोरीला एसटीला पास काढून गेलं तर 5 पंच सुद्धा होत नाही हे तुम्हाला माहित नाही? माहित नाही का आईला? पोरगी पळून गेलो आई म्हणती मला अंदाज आलता. आणि आयुष्यभर बिचारायला काळ्या माती शिदस्ते गेले. त्याला म्हातारपणाला अपमानाचं जगायचं कोणता नियम आहे? काय त्याची आयुष्यात चूक आहे का?
कापूस शिकायला गेलं तर त्यानं बैलगाडी झोपायचं, रात्रीची भाजी सकाळी गरम करत व्हायची, बनियर बळायला तर पलटी करून घालायचं, बायकोच्या गळ्यातले दागिने फोडायचे, त्याला आयुष्यभर संसार उभा करायचा, आणि पुरीला आईनं पाठीशी घालायचं, आयुष्यामध्ये बापाला उशीमध्ये मुंडकं गुंतून रडायचं. कोणता नाही. आपण जर पुरीला म्हणलं, पुरीचे सगळे झाले आईला माहित असतात, पुरी भिंडोक झाले ह्या 2-4 वर्षात, आणि याला सगळ्याला कारण ते खोकलं आहे. मोबाईल काही कधी मोबाईल उचलला आपल्या पुरीचा. आपण जर म्हणलं पोरगी पोराच्या गाडीवर हिंडती, ताई म्हणती तिने वनस्पती शास्त्री घेतले, ती पर्यावरणाचा अभ्यास करते. आणि 90% पोरी इंद्रिकरला शिले देते. त्यावेळी प्रेम करू नाही तर लफडं करू, त्याला काय करायचंय, ते यार क्या चीज आहे इंद्रिकर को क्या मारू. म्हणजे मी गाढव ठरलोय सध्या. हसण्यावारी गोष्टी नेऊ नका या. पोरांना पोरींना वळणच राहिलं नाही. 25% पोरांचे 22व्या वर्षी लिव्हर खराब झाले. आज 70 वर्षाचा पोऱ्या, आज 70 वर्षाचा म्हातारा बिन 50 मध्ये वाचितोय, आणि 22 वर्षाच्या पोराचं डायलिसिस करायची पाळी ती कोणतं नाही. आज पोऱ्या आजारी, बाप बैलवर येतोय, बाप म्हशी वळतोय, आणि 22-24 वर्षाचा पोऱ्या दारू पितोय. 100 पोरांमध्ये 94 पोरं दारू पितात सध्या. हसण्यावारी गोष्टी नव्ह नका. बापानं खांदे दिलेत पोरांना. पोरानं मारायचं, बापानं खांदा द्यायचा कोणता नाही. एवढे शिंगरात रुपड्या कमायचे आणत नाही नालायकांची. रुपड्या 70-70 हजारच्या पल्सर आहे त्यांना. 30-40 हजाराचे त्यांच्या हातात मोबाईल आहे. आम्ही रात्रंदिवस सर पडत होतो. मोबाईल 2200 रुपयाचा आहे, आणि याच्या चड्डीला थिगळे, आणि 32,000चा मोबाईल आहे. अंडरपॅन्टला वा झाल्या त्याच्या. बगलात गुचिडे आणि स्प्रिंटची हलकट क्वालिटीची अवलाद नाही. मोटरसायकल चालला का कुत्र्याला हाणतो, मुलीला पाहिलं का बोकड्याचा आवाज काढतो, आणि आम्हाला पाहिलं का खाकारा टाकीतो. मुलाचा कोंब दुखतो आयांना काही वाटत नाही, पोरींना काही वाटत नाही. हसण्यावर सांगा बसलेली माणसं, जाऊ दे मला परत कधीच बोलू नका, हा विनोद आहे. शिवाय द्या मला जागेवर. महिला मंडळ हा विनोद आहे. मुलगी मला आहे, मुलगी तुम्हाला आहे, मुलगा मला आहे, मुलगा तुम्हाला आहे. मुलीने जर बापाच्या डोळ्यात पाणी आणायचं तर बापाने काल जगायचं, काय वाटत नाही. एवढे एक प्रश्न तर धार्मिक प्रश्नाचं एक उत्तर आलं त्यांना. कधी तुम्ही पिढी बनवला, कधी म्हणा बापानं पोराला धडधडीत खांदा द्यायचा, पोराचं प्रेम पेटवायचं, बापानं खाली उशीत मुंडकं गुंतून रडायचं कोणता नाही. 70 वर्षाच्या म्हातारीनं काची टेकीत नदीला जायचा, आणि पोराच्या प्रेतावर छातीवर डोकं ठेवून रडायचं कोणता नाही. आज विचारच करायचा नाही. 22-24 वर्षाच्या पोरांना अपघातात मरायचं हे, आणि 70 वर्षाच्या म्हातारीनं रडायचं. हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. तुम्हाला म्हातारी मारावं लागेल, त्याच्यासाठी तिचं प्रेम मनावर आहे. इथं होतो आपण, आणि मन हा प्रियकर आहे, पण तो तिचा प्रियकर आहे. कोणाचा? बस इच्छेचा. आणि इच्छा ही फक्त कुणाचं ऐकती? मनाचं. आणि ह्या 2 जण मिळून त्या म्हातारीला दामती द्या मायेला. मग आपण म्हातारी मारायचं औषध सापडू. औषध खुळखुळा वाजते टाळ, खुळखुळा वाजते टाळ, खुळखुळा वाजते टाळ, खुळखुळा वाजते टाळ, धन धना नादर साळ, धन धना नादर साळ, धन धना नादर साळ, धन धना नादर साळ, उदो झाला पाहरी वेळ, उदो झाला पाहरी वेळ, उदो झाला पाहरी वेळ. म्हातारी मेली. म्हातारी भजन केलं का म्हातारी मेली, आणि म्हातारी मेली का आपल्याला मुलगा झाला, आणि त्या मुलाचं नाव आहे बोध. आणि तो मुलगा मला लग्न न करता झाला. माझं लग्न झालं नाही, पण मला 4 मुलं झाली. पहिला मुलगा आहे माझा ज्ञानराज माझी, योगेश माऊली साधकाचा मायबाप, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, आणि वेदशास्त्र देती बाई. पहिला मुलगा मला वेद झाला, दुसरा मुलगा मला योग झाला, तिसरा मुलगा मला साधक झाला, आणि चौथा मुलगा मला अनाथ झाला.
पहिल्या मुलासाठी मी अमृतानुभव लिहिला, दुसऱ्या मुलासाठी मी तांदव बासष्टी लिहिली, तिसऱ्या मुलासाठी मी ज्ञानेश्वरी लिहिली आणि चौथ्या मुलासाठी मी हरिपाठ लिहिला. आणि आज कीर्तनाला घेतलेला अभंग हरिपाठातल्या 27 नंबर मधल्या 16व्या नंबरचा अभंग आहे. आणि 16व्या नंबरचा अभंग हरिपाठातला आहे. ज्याची बुद्धी हरीच्या चरणावर स्थिर झाली तो नर कसा आहे.